तयारीची सुरुवात करत असताना पहिला जो महत्त्वाचा टप्पा आहे तो नियोजनाचा आहे आणि त्याला आपण जितक्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि याच्याखेरीज अंतर्गत सुरक्षा, जैवविविधता अशा प्रकारचे महत्त्वाचे कळीचे मुद्दे पेपर क्रमांक 3 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. राजकीय न्याय आहे, सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे. सो अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला राज्यघटनेच्या बाबतीमध्ये संकल्पना म्हणून देता येतील. या संकल्पना तो विषय समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत की पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये त्याचं उत्तर जास्त आहे आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये ते तेवढं नाही. म्हणजे हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, 3 वाचनं मिनिमम करायला पाहिजे. त्याचं रूल ऑफ थंब म्हणून मी तो सांगतो. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, युनिक संवादच्या अंतर्गत युनिक पॉडकास्ट नावाची एक नवीन मालिका आपण सुरू केलेली आहे, ज्याचा पहिला एपिसोड तुम्ही ऑलरेडी युट्यूबवरती बघितलेला असेल, की ज्या एपिसोडमध्ये आपण राज्यसेवा 2025 जो वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो नेमका कशा स्वरूपाचा आहे या विषयावरती युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं. याच पॉडकास्ट मधला आजचा हा आपला दुसरा जो एपिसोड आहे, एका बाजूला तो एपिसोड बघितल्यानंतर नेमका बदल काय हे तुमच्या लक्षात आलं असेल, पण मग हा बदल आणि त्या बदलाच्या अनुषंगाने आपल्या अभ्यासाची रणनीती कशा पद्धतीने असायला पाहिजे, म्हणजे अगदी थोडक्यात जर बोलायचं झालं तर अभ्यासाची किंवा तयारीची सुरुवात कुठून आणि कशी करावी या विषयावरती आपण आज संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. सर, तुमचं स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो विषय आहे, म्हणजे विषयाच्या अनुषंगाने जर आपण बोलायचं झालं तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की आता 2025च्या तयारीला लागलेले आहेत, पण अनेकांच्या समोर असा एक प्रश्न आहे की ही तयारी नेमकी सुरू कशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला जर आपण बघितलं तर 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये जर आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल असं जर आपण गृहीत धरलं, जसं तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये देखील उल्लेख केलेला होता की एप्रिलमध्ये जर समजा प्रिलिम झाली तर साधारण 1 वर्षाचा कालावधी विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि मग या 1 वर्षामध्ये मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. येस, नवी राज्यसेवा आणि फॉर दॅट मॅटर कुठल्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असताना नियोजन हा अत्यंत कळीचा मुद्दा असतो. जसं मागच्या एपिसोडला आपण हे पाहिलेलं आहे की त्याचं स्वरूप विस्तारलेलं आहे. बरोबर. त्याच्या स्वरूपामध्ये पूर्वी जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याऐवजी आता ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. सो या दोन्ही घटकांचा जर आपण एकत्रित विचार केला तर नियोजनाचं महत्व हे कैक पटीनं वाढलेलं आहे. सो स्वाभाविक तयारीची सुरुवात करत असताना पहिला जो महत्त्वाचा टप्पा आहे तो नियोजनाचा आहे आणि त्याला आपण जितक्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर तो करूयात. 1 वर्ष आहे. सो नवी रचना जर आपण लक्षात घेतली तर त्या 1 वर्ष म्हणजे 12 महिन्यातले 4-4.5 महिने मॅक्सिमम 5 महिने पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी ते द्यायचे आहे. हा पहिला भाग. याचा अर्थच असा आहे की 12 महिन्यातले 5 महिने जर आपण कमाल ज्याला म्हणूयात बघा, असं मॅक्सिमम म्हणूयात 5 महिने, जर ते पूर्व परीक्षा देणार असू आपण तर उरलेला कालावधी हा 7-1 महिन्याचा तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी मिळतो. सो अशा रीतीने हे ढोबळ टाइम टेबल आपल्याला एका बाजूला करता येईल. पण हे करायचं कधी, तर मला असं वाटतं की जर 2025 मधली पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये असेल तर तिथपासनं आपण जर उलट काउंट करत आलो तर 5 महिने साधारणतः आपण म्हणूयात की 1 डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 हा पूर्व परीक्षेच्या आधीचा इमिजिएट 5 महिन्याचा कालावधी हा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी राखीव ठेवायला पाहिजे. त्याचा अर्थच असा होतो की नोव्हेंबर 2024 ते मागे येत आता या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलपासून आपण मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. म्हणजे आता आपण रेकॉर्डिंग जेव्हा करतोय त्यावेळी 7 एप्रिल आय गेस एक्झॅक्टली आपण हे रेकॉर्डिंग करतोय. सो एप्रिल पासून ते साधारण नोव्हेंबर एंड पर्यंत हा 7 महिन्यांचा कालावधी हा अत्यंत प्राथमिक भाग झाला. सो आधी सुरुवात तयारीची मुख्य परीक्षेच्या तयारीनं करायची आहे, फॉलोड बाय पूर्व परीक्षेसाठी जो काय आपण कालावधी 4-5 महिने असा आपण निर्धारित केलेला आहे. मग पुढचं चॅलेंज अर्थातच येतं की जर मुख्य परीक्षेला मी एप्रिल 2024 ते नोव्हेंबर एंड 2024 हा कालावधी राखीव ठेवणार असेल तर मग त्यात डिटेल टाइम टेबल आपल्याला करावं लागेल. आता मी तपशीलवार जरी असा शब्दप्रयोग वापरत असलो तरी ते एका अर्थाने ढोबळ असणार आहे. म्हणजे आणि ते कसं असावं तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की जसं मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला मुख्य परीक्षेची रचना माहिती असणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याची मी उजळणी परत एकदा करतो. सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आहेत, 1 वैकल्पिक विषय आहे, त्याचे 2 पेपर्स आहेत
आणि शिवाय जो तिसरा घटक महत्वाचा तो निबंधाचा आहे. या प्रत्येक म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4, वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स आणि निबंधाचा आणखीन एक पेपर जो आहे, या प्रत्येक पेपरला 250 गुण म्हणजे सारखं वेटेज ठेवलेलं आहे. सो ही रचना लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी या मुख्य परीक्षेचं टाइम टेबल हे तपशीलवार करायला पाहिजे. एका बाजूला सामान्य अध्ययन, दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय आणि तिसऱ्या बाजूला निबंधाचा घटक. या नियोजनाची रूपरेखा आखत असताना हे 3 घटक सातत्यानं आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजेत. अर्थात केवळ पेपरची संख्या एवढंच बघून चालणार नाही. पुढे आपण ते बघूयातच. म्हणजे या प्रत्येक पेपरमध्ये किती विषय आहेत, त्या विषयाचा अभ्यासक्रम किती आहे, त्याला वेटेज साधारणतः किती ठेवलं जाणार आहे, असे इतर घटक लक्षात ठेवून देखील हे तपशीलवार नियोजन आपल्याला करावं लागेल. आणि शेवटचा मुद्दा या नियोजनाच्या बाबतीमध्ये मी आणखीन एक सांगू इच्छितो, तो म्हणजे जसं आपण पेपर्स, त्यातले विषय, त्यातला अभ्यासक्रम, त्या विषयाचं महत्त्व हे जसं लक्षात घ्यायला पाहिजे नियोजन करत असताना, तसंच उजळणी, रिव्हिजन, त्याच्याबद्दल आपण बोलूयातच. म्हणजे त्याशिवाय प्रोसेस करणं ज्याला मानतो आपण, सोप्या भाषेमध्ये त्याला आपण मायक्रो नोट्स किंवा शॉर्ट नोट्स काढणं ज्याला मानतो आपण, ते आणि प्रश्नांचा सराव, हे इतरही घटक नियोजनामध्ये आपण गृहीत धरले पाहिजेत. म्हणजे सो या सगळ्या पैलूंचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की ते साधारणतः ढोबळ जरी असलं तरी ते समग्र नियोजन ठरेल. आणि नियोजन आखत असताना हे सगळे तपशील लक्षात घेऊन जर आपण त्याची अंमलबजावणी करायला लागलो तर हळूहळू आपल्याला सबसिक्वेंटली हे लक्षात येईल की काही गोष्टी अपुऱ्या ठरतायत, काही गोष्टी मला नव्याने त्याच्यामध्ये समाविष्ट करायला लागतील. तर ते मला वाटतं की प्रोसेसमधनं होत जाईल. ओके, म्हणजे साधारणपणे आता विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता येणाऱ्या 7 ते 8 महिन्यामध्ये मुख्य परीक्षा इमिजिएटली सुरू करणं, येणारा प्रत्येक दिवस या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा ठरणार आणि त्याचं प्लॅनिंग त्यांनी मॅक्रो आणि मायक्रो प्लॅनिंग त्यांनी करणं अगदी आवश्यक आहे. मागच्या एपिसोडमध्ये देखील तुम्ही या सगळ्याची एक ओळख करून देताना किंवा एक सगळ्याचं डिस्कशन करत असताना क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस बद्दल तुम्ही बोललेलं होतं की एकतर अभ्यासक्रम व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे आणि दुसरं क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अडचण अशी जाणवते की अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने त्यांनी बघितले पाहिजेत, अभ्यासक्रम कसा समजून घेतला पाहिजे, याच्याबद्दल काय म्हणाल? म्हणजे खरं तर हे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सोर्सेसमधनं ऐकायला येत असेल, अनेक वेळा हे ऐकायला येतं. म्हणजे पण मला असं वाटतं की ते मूलभूत जरी असलं, सर्वश्रुत जरी असलं तरी ते तपशीलवारपणे आपण समजून घेतलं पाहिजे. सो एमपीएससीची जर आपण तयारी करणार असू तर एमपीएससीची परीक्षा काय हे आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि त्याचे 2 मार्ग, 2 साधन जर काय असतील तर त्यातलं एक साधन स्वयं आयोगानं सिलेबस दिलेला आहे. पूर्व परीक्षेचा सिलेबस अत्यंत थोडक्यात आहे, पण आपण मुख्य परीक्षेच्या संदर्भात चर्चा करत असल्यामुळे मुख्य परीक्षेचा सिलेबस आयोगानं अत्यंत डिटेल दिलेला आहे. सामान्य अध्ययन एका बाजूला आणि वैकल्पिक विषय दुसऱ्या बाजूला. आणि त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं साधन आहे की ज्या माध्यमातून ही नवी राज्यसेवा समजून घेता येते, फॉर दॅट मॅटर कुठलीही परीक्षा. तर त्या संबंधित अभ्यासक्रमावरती आतापर्यंत आयोगानं कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण त्यातल्या पहिल्या घटकाबद्दल, साधनाबद्दल बोलूयात, तो म्हणजे अभ्यासक्रम. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि समाज. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, भारतीय राज्यघटना आणि राजकीय प्रक्रिया. त्याच्यानंतर भारत आणि जग किंवा भारताचं परराष्ट्र धोरण. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि याच्याखेरीज अंतर्गत सुरक्षा, जैवविविधता अशा प्रकारचे महत्वाचे कळीचे मुद्दे पेपर क्रमांक 3 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. कृषीसारखा मुद्दा पण त्याच्यामध्ये जो इकॉनॉमिक्सला जोडून आपण बघतो तो पण आहे. आणि चौथा जो पेपर आहे म्हणजे GS4 किंवा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, इथिक्स, त्याचा देखील सिलेबस अत्यंत डिटेलमध्ये दिलेला आहे. आता हा आयोगानं सविस्तर दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळा वाचला पाहिजे. खुद्द स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तो लिहून काढला तरी काय हरकत नाही. म्हणजे ज्याला आपण आजच्या परिभाषेमध्ये स्क्रीनशॉट मानतो, तर तो स्क्रीनशॉट सदृश्य अभ्यासक्रमाचं अंडरस्टँडिंग जे आहे, जे आकलन आहे, ते अनेक वेळा वाचून आणि स्वतः लिहून विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. हा झाला पहिला भाग. असं जर का विद्यार्थ्यांनी केलं तर संबंध अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासून ऍक्च्युअल परीक्षेला जात असताना आपला अभ्यास नेमका कसा आणि कशाचा आपण करणार आहोत याचं एक मोठं उत्तर तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती योग्य रीतीने असेल तर मिळू शकतं. म्हणजे दुसरं जे साधन किंवा दुसरा घटक ज्याला म्हणूयात आपण म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडेल की जिथं आयोगाचा हा पॅटर्न 2025 पासून सुरू होणार आहे, म्हणजे परीक्षाच आजपर्यंत झालेली नाही या नव्या अभ्यासक्रमावरती, तर जुन्या प्रश्नपत्रिका कशा बघायच्या.
तर मी मागच्या एपिसोडमध्ये पण हे स्पष्ट उल्लेख केलं केलेला होतं होता त्याचा. की संघ लोकसेवा आयोगाच्या 2013 ते 2023 ज्या युनिक पब्लिकेशननं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या प्रश्नपत्रिका आहेत सामान्य अध्ययन आणि निबंधाच्या, ज्यांचा वैकल्पिक विषय ठरलाय ते वैकल्पिक विषयाच्या प्रश्नपत्रिका देखील बघू शकतात. संदर्भासाठी म्हणजे आपल्याला संबंधित अभ्यासक्रमावरती काय प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा एक साधारणतः अंदाज यावा यासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका संदर्भ म्हणून बघायला काही हरकत नाही. त्यातली काही उदाहरणं पण मी तुम्हाला आपल्या या चर्चेमध्ये सांगणारच आहे. उदाहरण घेऊयात आपण. आता आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर 1857चा उठाव, त्याच्यानंतर 20व्या शतकामध्ये जेव्हा आपण येतो 1905ला झालेली बंगालची फाळणी आहे, गांधीयुग ज्याला ढोबळपणे ओळखलं जातं त्या काळामध्ये झालेल्या चळवळी आहेत. अभ्यासक्रमातला कुठलाही घटक तुम्ही घेतला आणि त्यावरच्या जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला हा अंदाज येईल की 1857च्या उठावावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. कारणं सांगा, त्याचे परिणाम सांगा, किंवा एखाद्या इतिहास अभ्यासकाचं एखादं विधान घेतात आणि त्याच्या आधारे 1857च्या उठावाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण भारतीय राज्यव्यवस्थेतलं उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे खरं तर 2012 पूर्वी राज्यसेवेचा जो पॅटर्न होता तो देखील डिस्क्रिप्टिव्ह होता. त्या काळातल्या जुन्या प्रश्नपत्रिका देखील विद्यार्थी बघू शकतात. राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, संदर्भासाठी जुन्या प्रश्नपत्रिका देखील पाहता येते. म्हणजे त्या जशाच तशा त्या प्रश्नपत्रिकातनं प्रश्न आज विचारले जातील असं काही नाहीये, पण आपल्याला कळावं, साधारणतः अंदाज यावा, त्यासाठी तोही सोर्स ते बघू शकतात. मग जर आपण भारतीय राज्यघटनेचं उदाहरण घेतलं तर आयोग पूर्वीच्या पॅटर्नमध्ये कायमस्वरूपी अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रश्न विचारत असताना दिसतं. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटना हे उसनवारीचं गाठोडं आहे, किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांपेक्षा मूलभूत हक्कांवरील मर्यादा जास्त आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तर आपल्याला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य अभ्यासाची आहेत, माहिती पण असू शकतात. तर त्या अभ्यासक्रमावरती अशा प्रकारचे जुने प्रश्न जर आपण बघू शकलो, मग ते राज्यसेवा 2012 पूर्वीचे असतील किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या आत्ताच्या पॅटर्न मधले 2013 पासून ते 23 पर्यंतचे असतील. सो जुने प्रश्न पाहणं, ते एकदा पाहणं पुरेसं ठरणार नाही, 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा. सो मला पेपर माहिती आहे, त्या पेपरमधले सामान्य अध्ययनाचे विषय माहिती आहेत, त्या विषयाचा मी अभ्यासक्रम बघितलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामधील प्रत्येक चॅप्टरवरती जुने प्रश्नपत्रिका मी बघितलेले आहेत. तर मला मग अंदाज येतो की ही नवी राज्यसेवा आहे, त्यातले हे पेपर्स आहेत, हे विषय आहेत, त्याचा हा अभ्यासक्रम आहे, त्यातलं हे प्रकरण आहे आणि संबंधित प्रकरणावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. या दोन्ही साधनाच्या आधारे आपल्याला ही नवी राज्यसेवा व्यवस्थित पद्धतीने समजून घेता येईल आणि आपला जो काही अभ्यासक्रम म्हणजे अभ्यास सुरू करायचा आहे, ओके, तर तो पहिल्या दिवसापासून परीक्षाभिमुख अभ्यासक्रम आपल्याला म्हणजे अभ्यास आपल्याला सुरू राहील याची खातरजमा पण आपल्याला करता येऊ शकते. याच्यामध्ये मला एक गोष्ट फक्त ही विचारायची की बऱ्याच वेळा असं होतं की जो नव्यानं तयारी करणारा विद्यार्थी की ज्यानं अजून जस्ट सिलेबस बघितलाय, जस्ट सुरुवात तो करतोय, आणि मग ज्यावेळी तो क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो त्यावेळी असं होतं की बऱ्याचदा त्या प्रश्नांची उत्तरं त्याला माहितीच नसतं किंवा त्यानं ते पाहिलेलंच नसतं. स्टील इन दॅट केस त्यानं ते क्वेश्चन्स बघणं किंवा ते समजून घेणं हे आवश्यक आहे त्याच्यामध्ये. येस, मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर माहिती असावं असं वाटण्याची अपेक्षा मला वाटते पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये जास्त असते, कारण तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतो, खाली पर्याय आहेत आणि आपला स्वभावच असा आहे की प्रश्न वाचल्या वाचल्या पर्यायाकडे लक्ष जातं आणि आपणच आपली एक चाचणी घेत असतो. म्हणजे पण मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तसं होण्याची शक्यता कमी आहे. आणि जरी होणार असलं तर विद्यार्थ्यांना मी रादर अशी रिक्वेस्टच करेन की तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर येतं का हे याचा विचार करताच कामा नये, कारण आपण त्याचा अभ्यास तयारीच्या अत्यंत प्राथमिक पातळीवरती असल्यामुळं इथं प्रश्न वाचण्याचा हेतू किंवा वाचण्यामागील हेतू हा प्रश्नाचं उत्तर येतं की नाही येत हा नाहीच आहे. म्हणजे तर संबंधित अभ्यासक्रमावरती काय प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत आणि काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, सो त्याचा एक प्रारंभ बिंदू असा आहे की प्रश्न बघितल्यामुळं म्हणजे जुने प्रश्न, गतवर्षीय प्रश्न बघितल्यामुळं मला नेमका अभ्यास कसा करायचा आहे, त्याची व्याप्ती किती असायला पाहिजे, खोली किती असायला पाहिजे, ह्याचा अंदाज काहीसा मला सुरुवातीपासून घ्यायचा. आणि त्याचा जो अंतिम बिंदू आहे की मला अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करता यायला पाहिजेत, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देता यायला पाहिजेत, किंबहुना येणाऱ्या वर्षामध्ये आयोग काय प्रकारचे प्रश्न विचारू शकतो
याचा अंदाज देखील मला घेता यायला पाहिजे. निश्चितपणे Yes. विद्यार्थ्यांना हा जो टप्पा आहे किंवा सुरुवातीच्या काळात काय करायला पाहिजे, बऱ्याचदा विद्यार्थी गोंधळून गेलेले असतात की नेमकी सुरुवात कशी करू किंवा कुठनं सुरुवात करू, तर निश्चितपणे याचा त्यांना फायदा होईल. आता हे झालं की एका बाजूला नियोजन तुम्ही सांगितलं, दुसऱ्या बाजूला तुम्ही सिलेबस असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतील त्याचं अनालिसिस करावं हे सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर आता ज्यावेळी प्रत्यक्षात विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करेल त्यावेळी नेमकं त्यांनी काय वाचलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला पाहिजे? काय वाचायचं, मला असं वाटते की हा यातला एक जे काही कळीचे प्रश्न आहेत त्यातला एक महत्वाचा कळीचा प्रश्न म्हणून बघता येतो. त्याचं थोडंसं सोयीसाठी मुद्देसूद असं उत्तर देतो. 3 घटक काय वाचायचं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहता येतात. एक, पाठ्यपुस्तकं जी अत्यंत मूलभूत आहेत. संबंधित विषय जर समजून घ्यायचा असेल तर पाठ्यपुस्तकांनी सुरुवात करणं हे केव्हाही चांगलं आहे. NCERTची पुस्तकं साधारणतः संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पाठ्यपुस्तकं म्हणून बघितली जातात. CBSE सिलेबस असं त्याला आपण सोप्या भाषेमध्ये मानतो. तर आता संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती हा बदल स्वीकारला असल्यामुळं महाराष्ट्र बोर्डाची काही निवडक पाठ्यपुस्तकं राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचावी लागतील. पण आता जरुरीचं आहे ती म्हणजे NCERTची. आणि जसं मी मागच्या एपिसोडमध्ये पण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपल्या पब्लिकेशननं NCERTची मराठी अनुवादित पुस्तकं आणि काही त्याच्यामध्ये भर घालून ही पाठ्यपुस्तकं तयार केलेली आहे. ती संपूर्ण इतिहास, भूगोल ते अर्थव्यवस्था अशा सगळ्या विषय. सो काय वाचायचं याचं पहिलं उत्तर, त्यातला पहिला घटक म्हणजे पाठ्यपुस्तक आहे. आता ही कशी वाचायची म्हणजे त्याच्याबद्दल पुढे बोलूया. तर मी तात्पुरता उल्लेख करतो. त्या विषयातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यासाठी हे पाठ्यपुस्तकं वाचायची आहे. सो त्यातनं मला समजून काय घ्यायचं आहे, ज्याला बिल्डिंग ब्लॉक्स असं मानतो आपण, तर त्या विषयातल्या संकल्पना आहेत. आणि दुसरा जो पर्पज पाठ्यपुस्तकं वाचण्यामागचा आहे तो म्हणजे तो विषय नेमका काय आहे त्याची तोंड ओळख. तो तपशीलवार विषय पाठ्यपुस्तकातनं आपल्याला समजणार नाही तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण विषय काय आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था असं जर विषय आपण पहिल्यांदाच शिकत असू, त्याच्यापूर्वी मी जर त्याचा अभ्यास केला नसेल तर मला त्याचा अंदाज या पाठ्यपुस्तकामधनं डेफिनेटली येऊ शकतो. म्हणजे सो संकल्पना समजून घेणं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या विषयाची तोंड ओळख होणं, इंट्रोडक्शन ज्याला मानतो आपण, हे पाठ्यपुस्तकाचं काय वाचायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणून जो पहिला घटक मी अधोरेखित केलेला आहे त्याचं महत्व आहे. म्हणजे आता पाठ्यपुस्तकाशिवाय आणि पाठ्यपुस्तकानंतर काय वाचायचं याच्यामध्ये दुसरा घटक येतो, तो म्हणजे प्रत्येक विषयासाठी एक संदर्भ पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. उदाहरण, आता भारतीय राज्यघटनेसाठी कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क NCERTचं जे 11वी इयत्तेचं पुस्तक आहे त्याचा मराठी अनुवाद आपण केलेला आहे. हे NCERTचं पाठ्यपुस्तक तुम्ही वाचलं की त्याच्यानंतर संदर्भ पुस्तक वाचायचं आहे. तर कोणतं संदर्भ पुस्तक आहे तर युनिक पब्लिकेशननं भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया असं अत्यंत सविस्तर असं संदर्भ पुस्तक भारतीय राज्यघटनेसाठी आणि राज्यव्यवस्थेसाठी लिहिलेलं आहे. त्याची नवी आवृत्ती आता येऊ घातलेली आहे. म्हणजे तर ते संदर्भ पुस्तक आहे. आपण इतिहासाचं उदाहरण घेतलं तर इतिहासासाठी 2 संदर्भ पुस्तकं आधुनिक भारताच्या बाबतीमध्ये सांगितली जातात आणि ती महत्वाची आहेत. म्हणजे एक बिपिन चंद्र यांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, ते इंग्रजीमध्ये पण आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे. आणि त्याच्याशिवाय ग्रोवर आणि ग्रोवर यांचं इंग्रजीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, अनुवादित पुस्तक आहे ते मराठीमधलं जे आहे ते. सो अशा प्रकारची प्रत्येक विषयासाठी एक संदर्भ पुस्तक पाठ्यपुस्तकानंतर तुम्हाला वाचायचं आहे. आता हे संदर्भ पुस्तक व्यापक आहे, कदाचित 400 पानं, 500 पानं, 600 पानं, म्हणजे पानांच्या भाषेमध्ये मी मुद्दाम सांगतोय. म्हणजे ते सविस्तरपणे संबंधित विषय डिस्कस करतं, त्याची चर्चा त्या पुस्तकातनं केली जाते. त्यामुळे ते प्रमाणित संदर्भ पुस्तक म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचा अभ्यास तुम्हाला त्यातल्या संकल्पना असतील, त्यातला तपशील असेल, अशा सगळ्या बाजूने तुम्हाला करायचा आहे. याच्यानंतर मग काय वाचायचं यातला शेवटचा घटक, तिसरा घटक ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे तर तो म्हणजे चालू घडामोडीसाठी वाचावयाची संदर्भ पुस्तक. एक वर्तमानपत्र तुम्हाला बघावं लागेल, एखादं मॅगझिन तुम्हाला बघावं लागेल. ओके, याखेरीज तुम्ही TV चॅनलचा पण अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करू शकता. आपल्या अकॅडमीनं जे 2 उपक्रम आता सुरू केलेले आहेत, हिंदू आणि इतर वर्तमानपत्राच्या आधारे मराठीतनं दर महिन्याला आपण एक मॅगझिन चालू घडामोडीवरती सुरू केलेलं आहे. ते संपूर्ण विद्यार्थ्यांना फ्री अवेलेबल आहे, ते बघू शकतात. आणि राज्यशास्त्र वैकल्पिक विषयासाठी 2 महिन्यातनं एक अंक आपण चालू घडामोडीसाठी प्रसिद्ध करत आहोत, तोही तुम्ही बघू शकता. PSIR पल्स. एक्झॅक्टली, PSIR पल्स नावाचं. सो एक आहे पाठ्यपुस्तकं, दुसरा आहे संदर्भ पुस्तकं आणि तिसरा आहे चालू घडामोडीसाठी, ज्याचा मी आता उल्लेख केलेला आहे. वर्तमानपत्रापासून ते हिंदू सारांश हे जे मॅगझिन आहे, अशा प्रकारच्या सोर्सेसचा वापर तुम्हाला करायला लागेल. ओके, सरांनी बऱ्यापैकी सगळीच यादी किंवा कशा पद्धतीनं
ते वाचन करायला पाहिजे किंवा काय वाचायला पाहिजे याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे दिले, ज्याचा मुलांना फायदा होईल. जे विद्यार्थी हा एपिसोड बघतायत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुमचे असे आणखी काही प्रश्न असतील तयारीच्या संदर्भातले, तर ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा आणि येणाऱ्या एपिसोड्समध्ये किंवा येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपण ते प्रश्न निश्चितपणे सरांना विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तर देखील त्याच्यातनं मिळवण्याचा प्रयत्न करू. माझा एक या ठिकाणी प्रश्न आहे आणि जो बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला असतो, की ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, की काय वाचायचं, ज्याची सुरुवातच होते बेसिक पुस्तकांपासून किंवा पाठ्यपुस्तकांपासून. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की पाठ्यपुस्तकं का बरं एवढी गरजेची आहे, म्हणजे त्याचं वाचन का करणं आवश्यक आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? येस, ज्याचा मगाशी पण उल्लेख केला, पण आता थोडंसं सविस्तर बोलूयात आपण त्यात. 2 हेतू आहेत पाठ्यपुस्तकं वाचण्यामागील. एक आहे त्या विषयातल्या संकल्पना मला कळल्या पाहिजे. उदाहरण जर घ्यायचं झालं, मी जर राज्यघटनेचा अभ्यास करत असेल तर मला मुळात राज्यघटना म्हणजे काय, घटनावाद नावाची त्याला जोडून येणारी संकल्पना आहे. मग त्यात व्यक्ती, नागरिक, शासन, राज्यसंस्था, हक्क, इथं पासून ते आपल्याकडं संसदीय शासन व्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे. तर संसदीय शासन व्यवस्था नेमकी काय असते, शिवाय संघराज्याच्या प्रारूपाचा आपण स्वीकार केलेला आहे. ते संघराज्य म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेची जी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत त्यातलं एक वैशिष्ट्य धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम, त्याचा अर्थ काय. सो तुम्हाला भारतीय राज्यघटना नावाचा विषय जर समजून घ्यायचा असेल तर जवळपास अशा त्याची संख्या महत्वाची नाहीये, 40 होईल 50 होईल म्हणजे, पण या मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, जसं मी हक्काचा उल्लेख केला. सो स्वातंत्र्याची दुसरी संकल्पना आहे, न्यायाची संकल्पना आहे. प्रियांबल जर आपण वाचायला लागलो तर त्याच्यामध्ये 3 न्यायाचे पैलू अधोरेखित केलेले आहेत किंवा नमूद केलेले आहेत. राजकीय न्याय आहे, सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे. सो अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला राज्यघटनेच्या बाबतीमध्ये संकल्पना म्हणून देता येतील. या संकल्पना तो विषय समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण संकल्पना समजून न घेता एखादा विषय समजून घेऊ शकतो का, म्हणून मी मागच्या एपिसोडला संकल्पनांचं वर्णन करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स असा शब्दप्रयोग वापरला होता. त्या जणू विटाच आहेत आणि विटाशिवाय भिंती बनू शकत नाही, म्हणजे ते रूपक आपल्याला वापरता येऊ शकतं. सो विषय समजून घेणं. इकॉनॉमिक्स बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची पार्श्वभूमी नसते आणि अर्थशास्त्र असं जर म्हटलं किंवा भारताची अर्थव्यवस्था असं आपण म्हणालो तर त्याच्यामध्ये कितीतरी संकल्पना आहेत. म्हणजे विकास म्हणजे काय, वाढ वृद्धी म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न, त्या बाबतीमध्ये तुम्हाला जवळपास 5 ते 6 संकल्पना वेगवेगळ्या वाचनामध्ये येतील. आणि त्यातले जर फरक मला नेमकेपणाने सांगता आले नाहीत तर मला अर्थव्यवस्थेचं आकलन करता येणार नाही. सो संकल्पना म्हणजे पाठ्यपुस्तकातनं मला काय करायचं आहे तर संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, हा पहिला हेतू. ज्याचा दुसरा हेतू, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता, तो म्हणजे संबंधित विषयाची तोंडओळख. सो पाठ्यपुस्तकातनं मी जर राज्यघटनेवरचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, ते इंग्रजीमध्ये पण पुस्तक आहे ज्याचा मराठीमध्ये अनुवाद आपण केलेला आहे, ते पाठ्यपुस्तक जर मी वाचलं आणि बारकाईने मी वाचलं तर मला त्यातनं भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे हे कळणार आहे. मला संपूर्ण भारतीय राज्यघटना कदाचित समजणार नाही, त्याचे सगळे पैलू मला त्यातनं समजणार नाहीत, पण भारतीय राज्यघटनेचा अंदाज मला घेता येईल, एक पाया तयार होऊ शकतो. एक्झॅक्टली, तोंडओळख, इंट्रोडक्शन. म्हणजे हा दुसरा हेतू पाठ्यपुस्तकामागचा आहे. आणि म्हणून मी अशी विनंती करेन विद्यार्थ्यांना, एकदा दोनदा वाचून पाठ्यपुस्तक पुरेसं ठरणार नाही, तुम्ही 3-4 वेळा पाठ्यपुस्तकं वाचली पाहिजे. आणि ती वाचताना तपशिलाकडं किंवा माहितीकडं थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालेल, पण त्याचा चुकीचा अर्थ लावू नका. पण त्यात कशाकडं मी जास्त लक्ष द्यायला पाहिजे पाठ्यपुस्तकं वाचताना, संकल्पना, कॉन्सेप्ट, टर्म्स आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, आयडियाज, असे वेगवेगळे शब्दप्रयोग वापरतो, त्याच्याकडे बिलकुलही आपण दुर्लक्ष करता कामा नये. सो एक प्रकारचं बिल्डिंग ब्लॉक म्हणून देखील ती पाठ्यपुस्तकं मदत करतील. बोलण्याच्या ओघामध्ये जसं हा एपिसोड पुढे सरकतोय तसं काही आणखी प्रश्न त्याच्यामध्ये येत आहेत आणि एक एक मुद्दा त्यातनं उलगडत चाललाय. म्हणजे जसं सुरुवातीला सुरुवात कशी करायची किंवा नियोजन आपण बघितलं, त्याच्यानंतर रेफरन्सेस आणि अभ्यासक्रमाकडे आपण गेलो, काय वाचायचं हे पण तुम्ही सांगितलं. आता त्याच्या पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा बऱ्याचदा असा निर्माण होऊ शकतो की आम्हाला हे सगळं कळालं की काय वाचायचं हे कळालं, पण एक महत्वाचा प्रश्न राहतो ते कसं वाचायचं, म्हणजे नेमकी अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा. आता हे 2 लेवलवरती याचं उत्तर देता येऊ शकतं आणि हे मी थोडंसं मुद्देसूद यासाठी बोलतोय की विद्यार्थ्यांना ते समजावं, पण मला सांगायला पण सोपं जावं आणि त्यांच्या लक्षात राहील. म्हणजे त्या 2 पातळ्या कुठल्या आहेत, म्हणजे एक, मला वाचायचं तर इमिजिएटली आहे, तर त्यातली एक पातळी काय आहे तर काय वाचायचं आणि कुठल्या क्रमानं वाचायचं. आता काय वाचायचं उत्तर मी दिलेलं आहे,
तर त्यात 3 घटक असणार आहेत. पाठ्यपुस्तक असणार आहे, संदर्भ पुस्तक असणार आहे आणि चालू घडामोडीचा सोर्स असणार आहे. ओके, पण ह्याचा क्रम काय असला पाहिजे? तर क्रम आता विद्यार्थ्यांना लक्षात आला असेल, काही विद्यार्थ्यांना तो माहिती असेल. पाठ्यपुस्तकाने सुरुवात करायची आहे, त्यानंतर आणि आपण जर चॅप्टर वाईज ते वाचायला लागलो आणि शक्यतो विद्यार्थ्यांनी प्रकरण निहाय हा वाचनाचा क्रम मी जसं सांगतोय तसं जर पाळला तर तो जास्त सोयीस्कर ठरेल. पाठ्यपुस्तकातलं एक प्रकरण, तेच प्रकरण म्हणजे संबंधित प्रकरण, थोडासा बदल इकडे तिकडे होऊ शकतो, पण तेच प्रकरण संदर्भ पुस्तकातनं आणि मग त्या प्रकरणासंबंधी जर चालू घडामोडी असतील, समकालीन घडामोडींचा आयाम असेल तर मग ते नंतर वाचावा. सो पाठ्यपुस्तक, संदर्भ पुस्तक आणि चालू घडामोडीचा सोर्स हा तो क्रम असावा. ही झाली कसं वाचावं ह्याची एका पातळीवरची चर्चा. म्हणजे आता त्याची दुसरी पातळी काय आणि ती जास्त महत्वाची आहे मला असं वाटतं. म्हणजे तर मी जेव्हा एखादी गोष्ट वाचायला लागतो, म्हणजे काय वाचायचं मला कळलेलं आहे, माहिती आहे, काय क्रम वाचनाचा असला पाहिजे तोही आता आपण बघितलेला आहे. तर मग दुसरी पातळी काय, त्याची कशी वाचायची याची दुसरी पातळी काय, त्याच्यात अंतर्गत काय आहे. तर मी असं म्हणेन की वाचत असताना प्रत्येक ओळ मला समजतीये का. ओके, आणि इथं थोडीशी गफलत होण्याची शक्यता असते की मी वाचतोय, मला वाचलेलं समजते म्हणजे, पण विद्यार्थ्यांना पटकन असं वाटतं की एक पान झाल्यावरती की जे वाचले आपण ते वाचलेलं सगळ्याच्या सगळं लक्षात राहावं. म्हणजे त्यामुळं वाचत असताना समजणं एक पैलू आहे आणि लक्षात राहणं दुसरा पैलू आहे. लक्षात राहतं की नाही, लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पण एका वाचनानं मला लक्षात ठेवता येणार नाही, ते राहणार पण नाही, तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा वाचून आपल्याला लक्षात ठेवण्याचा पैलू इन्शुअर करायचा आहे. म्हणजे आत्ता त्याचा मला विचार करायचा नाही. सो कसं वाचायचं ह्याच्यामध्ये पहिला भाग जो मी लक्षात घेतला पाहिजे तो हा आहे की मला समजतंय का. म्हणजे सो समजण्यावरती तुम्ही जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग, संकल्पनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संकल्पना जर आपल्याला समजून घेता नाही आल्या, संकल्पना पाठ करायच्या कधीही नसतात. कदाचित पुस्तकामध्ये व्याख्या असेल, अमुक अमुक अभ्यासकाची व्याख्या असेल, पण विद्यार्थ्यांनी त्या व्याख्या वाचाव्यात, पुन्हा पुन्हा वाचाव्यात, समजून घ्याव्यात. कधी कधी जर मला ती व्याख्या जशाच तशी लिहावीशी वाटत असेल तर अवतरणाचा फॉर्मॅट वापरून जशी आहे तशीच व्याख्या मला ती लिहावी लागते. अदरवाईज पाठांतराचा फॉर्मॅट इथं गैरलागू आहे, तो आपण शक्यतो अवलंबू नये, समजून घेऊन त्यांनी वाचायला. सो माझं पहिलं लक्ष या समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये संकल्पनेवरती आहे. आता दुसरं, मी जेव्हा संदर्भ पुस्तकाकडे जाणार आहे तर तेव्हा मला भरपूर तपशील वाचावं लागणार आहे. सो त्यात बरीचशी माहिती असणार आहे, फॅक्ट्स असणार आहेत. ओके, हा एक भाग आहे. संदर्भ पुस्तकं आणखीन एका कारणासाठी अत्यंत महत्वाची ठरतात, तो म्हणजे त्यातलं स्पष्टीकरणाचा भाग आणि विश्लेषणात्मक भाग. म्हणजे सो कसं वाचायचं, तर तुम्ही अशा रीतीनं वाचा की ज्या प्रक्रियेमध्ये तुम्ही समजून घेण्यावरती भर देताय, लगेचच लक्षात राहिलं पाहिजे असा अट्टहास तुम्ही करता कामा नये. संकल्पना समजतायत का हे मी बघितलं पाहिजे. मग मी पाठ्यपुस्तकानंतर जेव्हा संदर्भ पुस्तकाकडे वळेल तर तिथं माझा फोकस हा, तिथं जी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती असणार आहे, स्पष्टीकरण त्यानंतर येणार आहे, त्याला जोडून जे विश्लेषण आहे तोही तपशील मला त्या संदर्भ पुस्तकातनं पक्का करायचा आहे. तिथंही मी असं म्हणेन की समजून घेण्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे. असं वाचत वाचत तुम्ही गेलात तर तुम्हाला असं लक्षात येतं की त्या वाचनामधला असा एक भाग आहे की तो निव्वळ समजून घेण्याचा आहे. ओके, आणि असा एक भाग आहे की तो मी कितीही वेळा वाचला तर मी तो विसरण्याची शक्यता आहे. तर तिथं तुम्हाला काही प्रमाणामध्ये भरपूर उजळण्याचा फॉर्मॅट वापरावा लागेल आणि काही मर्यादित प्रमाणामध्ये, शक्यतो मला हा शब्दप्रयोग वापरायला आवडत नाही, पण पाठांतराचा फॉर्मॅट तिथं तुम्हाला वापरावा लागेल. सो असा एक भाग तुम्हाला संदर्भ पुस्तकातनं मिळेलच आणि तो असणारच आहे. म्हणजे ज्याला आपण फॅक्च्युअल भाग म्हणू, ज्याला आपण तांत्रिक माहितीचा भाग म्हणू, तर तो भाग तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचून त्याची अनेक वेळा उजळणी करून कदाचित काही वेळेला त्याचा पाठांतराचा भाग तुम्हाला बघावा लागेल. ओके, सो अशा रीतीनं कसं वाचायचं याचं उत्तर आपल्याला देता येईल. ह्याला जोडून तिसरा एक शेवटचा भाग मी सांगतो, म्हणजे संकल्पना समजून घेणं, तपशील माहितीचा फॅक्च्युअल, स्पष्टीकरणात्मक, विश्लेषणात्मक तोही समजून घ्यायचा आहे. आणि जो मला कितीही मी प्रयत्न केला ते एका मर्यादेपलीकडं समजून घेता मला येत नाही. म्हणजे तो फॅक्च्युअल आहे, म्हणजे तो मला परत परत वाचून लक्षात ठेवायचा आहे. तर त्याला मी असं म्हणेन की तेवढ्यापुरतं तुम्ही पाठांतराचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यातनं तो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. चालू घडामोडी, आता चालू घडामोडीच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण त्यातल्या
माहिती प्रदान भागाला, फॅक्ट्स ज्याला आपण साधारणतः मानतो, की अमुक घटना घडली, या दिवशी घडली, त्याचे अमुक तपशील आहेत वगैरे वगैरे वगैरे, तो महत्वाचा आहे. पण तेवढंच वाचन करणं, तेच लक्षात ठेवणं म्हणजे चालू घडामोडीची बिलकुल तयारी नाहीये. चालू घडामोडी देखील स्पष्टीकरणात्मक आणि विश्लेषणात्मक भागासाठी ओळखल्या जातात. आणि त्याच्याबद्दल आपण पुढे एक सेपरेटली बोलूयातच. म्हणजे फक्त आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना संकल्पना, त्याच्यानंतरचं विश्लेषणात्मक आयाम आणि चालू घडामोडीचा आयाम, म्हणजे या 3 पैलूंना समजून घेत 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 आपल्याला पुढे जावं लागेल. खरं तर कसं वाचायचं हा माझा शेवटचा प्रश्न होता. पण तुम्ही जे विवेचन त्याचं केलं त्यातनं 2 प्रश्न खरं तर आणखी निर्माण होतात. त्यातला पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही एक शब्द वापरला की विश्लेषणात्मक अभ्यास किंवा ज्याला आपण अनालिटिकल स्टडी असं म्हणतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की विश्लेषण करायचं किंवा अनालिटिकल स्टडी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर एखादं उदाहरण देऊन हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करता येईल का की हे कसं करायला पाहिजे? येस, आता मी काही बाबी मगाशच्या उत्तरामध्ये जे सांगितल्या ते मी जाणीवपूर्वक रिपीट करतो. विशेषतः संदर्भ पुस्तक वाचताना त्या संदर्भ पुस्तकात ही काही संकल्पना असू शकतात ज्या पुन्हा मला पाठ्यपुस्तकाप्रमाणे रिपीट जरी होणार असल्या तर त्या मला समजून घ्यायच्या, त्या लक्षात ठेवायच्या. ओके, हा भाग. दुसरा आहे निव्वळ माहिती प्रदान, ज्याला फॅक्ट्स म्हणतो. इतिहासामधल्या सनावळ्या असतात, राज्यघटनेमधली कलमं आहेत, अर्थव्यवस्थेमधला डेटा आहे, भूगोलातली अशी तांत्रिक माहिती आहे. तर हा फॅक्च्युअल भाग आहे, ज्याला इन्फॉर्मेटिव्ह माहिती प्रदान भाग म्हणूयात. तो दुसरा भाग आहे. बऱ्याच वेळा तो प्रिलिमला पण विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली उपयोगी जास्त तो महत्वाचा असतो. म्हणजे तिसरा जो भाग आहे ज्याचा उल्लेख मी केला, तिसरा चौथा मी एकत्र घेतो, स्पष्टीकरणात्मक डॅश विश्लेषणात्मक. ओके, आता इथं संदर्भ पुस्तक जास्त महत्वाचा आहे. हा जो स्पष्टीकरणात्मक विश्लेषणात्मक भाग असतो त्या त्या विषयातल्या प्रकरणातला, म्हणजे तर तो पाठ्यपुस्तकापेक्षा जास्त कुठं आपल्याला पाहायला मिळतो आणि सविस्तर कुठं पाहायला मिळतो आपल्याला संदर्भ पुस्तकात. रेफरन्सेस. ओके, आणि त्याचं उदाहरण मी देतोच. म्हणजे तर त्याकडे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा मी काही गोष्टी रिपीट करतो. कन्सेप्ट संदर्भ पुस्तकात नसतील तर त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. फॅक्च्युअल भाग जो बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला संदर्भ पुस्तकात मिळणार आहे, ज्याला मला परत परत रिवाइज केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग त्याच्या खेरीज जो भाग उरतो तो म्हणजे स्पष्टीकरणात्मक डॅश विश्लेषणात्मक भाग आहे, म्हणजे अनालिटिकल भाग ज्याला म्हणतो आपण. आता हा एक भाग झाला. तर दुसरं, अनालिटिकल तयारी कशी करायची किंवा अनालिटिकल बाबी म्हणजे काय असतात, म्हणजे काय असतात ते कळावं म्हणून मी अनालिसिस म्हणजे विश्लेषण या शब्दाचा सोपा अर्थ सांगतो. सो अनालिसिस करणं याचा अर्थ काय, तर त्याचं डायसेक्शन करणं किंवा डिसेक्शन करणं, त्याची फोड करणं, त्याचा उलगडा करणं, त्याला उकलून दाखवणं. म्हणजे आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण फोडतो, उकलतो, उलगडा करतो, याचा अर्थ काय करतो की एखादं पॅकेट आहे ते अनपॅक करतोय आपण, त्याचा उलगडा करतोय. आणि उलगडा जेव्हा एखादी गोष्ट करतो आपण तर त्याच्यात अनेक उपभाग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक पॅकेट होतं आणि ते खोलल्यानंतर आपल्याला त्याचे विभाग उपविभाग आपल्याला बघायला मिळतात. आता 10 गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळाल्या. मग त्याचं पुढे काय करायचं, विश्लेषणामध्ये फोड करतात, उलगडा करतात. म्हणजे नेमकं काय करतात, तर फक्त अनपॅक करून ते उलगडायचं आणि बघा या 10 गोष्टी मला मिळालेल्या आहेत, एवढंच मला सांगायचं का, तर ऍब्सोल्युटली नाही. तर मला करायचं काय त्यामध्ये, तर त्या जर 10 गोष्टी त्याच्यामध्ये मला पाहायला मिळाल्या असतील तो उलगडा केल्यानंतर, तर त्या 10 गोष्टींमधला परस्पर संबंध विश्लेषणामध्ये मला स्पष्ट करायचा असतो. आता परस्पर संबंध म्हणजे काय, त्या 10 पैकी कोणत्या आणि किती बाबी कारण आहेत आणि कोणत्या आणि किती बाबी परिणाम आहेत. सो विश्लेषणाचा आता नेमका अर्थ असा आहे की विश्लेषण म्हणजे असा उलगडा करणं एखाद्या बाबीचा, तो उलगडा केल्यानंतर तुम्ही कारण परिणाम संबंध प्रस्थापित करता. म्हणजे आपण उदाहरण घेऊयात, म्हणजे की भारतीय संघराज्याबद्दल जर आपण विश्लेषणात्मक प्रश्न लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर तो कसा असू शकतो, म्हणजे आणि त्याची वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीमधली उदाहरणं आपल्याला घेता येतील. आपण भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातलं एक उदाहरण घेऊयात. म्हणजे भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्र असणारं संघराज्य आहे असं एक वाक्य दिलेलं आहे. आणि मग पुढे त्याला असं म्हणाले की अनालाइज म्हणजे विश्लेषण. आता या वाक्याचं विश्लेषण म्हणजे या वाक्याला समोर ठेवून मला विश्लेषण करायचं आहे, अनालाइज करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. याचा अर्थ काय की भारतीय संघराज्य पुढे काय विचारले प्रश्नामध्ये, प्रबळ केंद्र असणारं ओके संघराज्य असं म्हटलंय, किंवा भारतीय संघराज्यामध्ये प्रबळ केंद्राचा प्रयोग स्वीकारलेला आहे किंवा फॉर्मॅट स्वीकारलेला आहे, याचं विश्लेषण करा. तर मला इथं भारतीय संघराज्य प्रबळ केंद्र म्हणजे 3 शब्द प्रयोग आहेत. म्हणजे भारतीय संघराज्य एक शब्द प्रयोग आहे, प्रबळ केंद्राचा प्रयोग असणारा दुसरा शब्द प्रयोग आहे, मी त्याला अनेक शब्दांना जोडलेला आहे. म्हणजे
आणि त्याचं विश्लेषण करा असं म्हटलं. आता इथं मला उलगडा काय करायचा आहे, तर मला हे प्रस्थापित करायचं आहे की होय, भारतीय संघराज्य या अर्थानं प्रबळ केंद्र असणारं संघराज्य आहे. आणि त्याच्यातला एकच मुद्दा जर आपण इथे घेतला तर मला असं वाटतं की तो पुरेसा आहे. आपण जर केंद्र आणि राज्य यांच्यामधल्या अधिकारांचं वाटप बघितलं तर 3 सूच्या आहेत आणि त्या 3 सूच्यांवरती एक नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येतं की महत्वाचे अधिकार केंद्राला दिलेत संघ शासनाला आणि जास्तीचे अधिकार हे केंद्र शासनाला दिलेले आहेत. ओके, सो महत्वाचे पण आणि जास्तीचे पण, म्हणजे ज्याला आपण अधिकचे म्हणतो आपण, यातनं इमिजिएटली आपल्या लक्षात येतं की केंद्राकडं अधिकाराचं किंवा सत्तेचं पारडं हे केंद्राच्या बाजूनी झुकलेले आहे. आणि असे कितीतरी तरतुदी तुम्हाला भारतीय राज्यघटनेतनं देता येऊ शकतात. सो इथं विश्लेषण करताना आपण गृहीत नाही धरलं, आपण हे सप्रमाण सांगतो की बघा या घटनेमधल्या तरतुदी आहेत की ज्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की आपलं संघराज्य हे अशा प्रकारचं संघराज्य आहे की जिथं केंद्राला प्रबळ अधिकार देण्यात आले आहेत. हा पहिला मुद्दा. आता दुसरा, या उलगड्यामधली दुसरी बाब काय आहे, मी म्हटलं कारण परिणाम. आता कारण हा प्रबळ संघराज्याचा प्रयोग भारतानं का स्वीकारलेला आहे, तर त्याची एका परिच्छेदामध्ये कारणमीमांसा केली पाहिजे. आणि त्याचंही उत्तर आपण जाता जाता त्याला स्पर्श करूयात. म्हणजे का बरं घटनाकर्त्यांनी प्रबळ केंद्राचं फॉर्मॅट स्वीकारलेलं आहे किंवा प्रयोग स्वीकारलेला आहे. आणि आपल्या सर्वांना त्याची कल्पना असू शकते की ज्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया सुरू होती तो काळ जर आपण आठवला तर त्यात वेगळ्या पाकिस्तानच्या निर्मितीची मोहीम खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली होती. निराळ्या पाकिस्तानची, वेगळ्या पाकिस्तानची ज्याला म्हणतो आपण, आणि सबसिक्वेंटली भारताची फाळणी झाली. म्हणजे आणि ती धर्माच्या आधारे झालेली फाळणी आहे. त्यामुळे धर्माधारित फाळणी, त्या फाळणीनंतर उसळलेल्या जातीय जमातीय दंगली असतील, त्याच्यानंतर तिसरा जो एक प्रश्न होता तो म्हणजे संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्न होता. ओके, एवढे जर मुद्दे आपण लक्षात ठेवले तर तुम्हाला असं लक्षात येईल घटनाकर्त्यांसमोर जो मोठा प्रश्न होता तो हा होता की या ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतनं स्वतंत्र होणाऱ्या आणि नंतर झालेल्या समाजाला जी राज्यघटना द्यायची ती गरजेची आहे. म्हणजे त्याचं एक स्वतंत्र राष्ट्रराज्य निर्माण होणार आहे ते गरजेचं आहे. ते डेमोक्रेटिक असणार होतं, लोकशाहीपूर्ण असणार होतं, हे स्पष्ट झालेलं होतं. पण ते करत असताना त्यांना ह्याचीही खबरदारी घ्यायची होती की हा नव्यानं स्वतंत्र झालेला देश हा एकत्रित राहिला पाहिजे, तो अखंड राहिला पाहिजे. तो अखंड राहायचा असेल तर स्वाभाविकपणेच त्यांना हे असं वाटलं असणं आपण समजू शकतो की इथलं जे केंद्र आहे संघराज्याचा एक अत्यंत महत्वाचा शासनाचा पैलू म्हणून, तर ते केंद्र शासन, ते संघ शासन, ते युनियन गव्हर्नमेंट हे स्ट्रॉंग असणं हे गरजेचं होतं. सो आता हे मी थोडंसं तपशीलवारपणे सांगितलेलं आहे, हे नेमकेपणानं विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. म्हणजे आता मी जर भारतीय संघराज्याचा अभ्यास करताना मी जर फॅक्च्युअल अभ्यास केला की भारतीय संघराज्य, त्याची वैशिष्ट्य, असा जर मी अभ्यास केला आणि त्यातला विश्लेषणात्मक भागाकडे मी जर लक्ष दिलं नाही, म्हणजे आता विश्लेषणात्मक भागातला एक भाग काय की असं केंद्राला प्रबळ स्थान देणारं प्रारूप भारतानं का स्वीकारलं, भारतीय राज्यघटनेने का, घटनाकर्त्यांनी का स्वीकारलं, तर त्याचे मी 3 त्याच्यापेक्षा अधिक आहेत पण त्यातल्या 3 महत्वाच्या घटकाचा म्हणजे कारणांचा विश्लेषण प्रक्रियेचा भाग म्हणून मी अधोरेखन केलेला आहे. ओके, सो अशा रीतीनं जेव्हा विद्यार्थी संदर्भ पुस्तक वाचतील तर तेव्हा त्यांना पुन्हा मी काही बाबी रिपीट करतो, संकल्पना, तथ्यात्मक भाग आणि हा विश्लेषणात्मक भाग आहे. आता आपण प्रबळ संघराज्य स्वीकारलं तर परिणाम काय आहेत, तर त्याचे परिणाम सगळ्यांना माहिती आहेत मला असं वाटते, तर ते म्हणजे केंद्र राज्यामध्ये सातत्याने निर्माण होणारे वादाचे मुद्दे आहेत. आणि या वादाच्या मुद्द्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण जर काय असेल तर ते आपल्या संघराज्याच्या फॉर्मॅटमध्ये दडलेलं आहे. आणि तो काय फॉर्मॅट आहे, तर केंद्राला जास्तीचे अधिकचे अधिकार देणारं भारतीय संघराज्याचं हे प्रारूप आहे. म्हणजे हा उलगडा, हे विश्लेषण, ही फोड तुम्हाला अशा रीतीनं करायची आहे की ज्यात तुम्ही जे घटक अधोरेखित कराल त्यातले विशिष्ट घटक कारण आहेत आणि उरलेले घटक हे परिणाम आहेत. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आणि हा सर्वसाधारण प्रश्न म्हणून मी, जो की आपल्या सगळ्यांना माहिती असतो, भारतीय शेती ही पेचात आहे, म्हणजे भारतीय शेतीमधल्या पेचाचं विश्लेषण करा, असं जर प्रश्न आला तर आपण काय लिहू त्याचं उत्तर. म्हणजे तर त्या प्रश्नाकडं पाहत असताना, त्या प्रश्नाचं आकलन करत असताना मी जर विश्लेषणात्मक पद्धतीने त्याच्याकडे बघितलंच नसेल, म्हणजे शेती पेचात आहे का, तर डेफिनेटली पेचात आहे, तुम्हाला अनेक दाखले त्याचे देता येतील. म्हणजे पण
ते समजून घेत असताना त्याची कारणं मी बघितलेली आहेत का, त्या कारणांचा मी कितपत विचार केलेला आहे, आणि मग परिणाम जो आहे. नाहीतर अन्यथा काय होऊ शकतं की मला जर विश्लेषणाचाच अर्थ माहिती नसेल आणि मी त्याकडे दुर्लक्ष केलेलं असेल, तर शक्यता अशी नाकारता येत नाही की मी परिणामांनाच महत्व देतो आणि कारणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. सो मला असं वाटतं की कदाचित विद्यार्थ्यांना हे मी थोडंसं तपशीलवारपणे केलेले जे स्पष्टीकरण आहे ते क्लिष्ट वाटलं असेल, पण आत्ता तुर्तास मी म्हणेन की विश्लेषण नावाची काहीतरी गोष्ट आहे, ज्या विश्लेषणामध्ये डायसेक्शन, डिसेक्शन, उलगडा करणं ही प्रक्रिया गृहीत आहे, ज्याच्यामध्ये कारण आणि परिणाम संबंधित घटकाबद्दलचा आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. ऑब्व्हियसली. आणि जे विद्यार्थी ट्रान्झिशन मध्ये, ज्याचा उल्लेख आपण मागच्या पॉडकास्टमध्ये केलेला होता, की जे विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह नुसार तयारी करतायत, सो त्यांनी इमिजिएटली या ट्रान्झिशन मध्ये हे विश्लेषणात्मक किंवा अनालिटिकल अंडरस्टँडिंग विशेष महत्वाचं आहे. येस. माझा जो दुसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, मगाच्याच तुमच्या विवेचनाशी जोडून आहे. उजळणीच्या संदर्भात तुम्ही बोललेला होता, आणि विद्यार्थ्यांच्या समोर एक नेहमीच पेच असा असतो की बऱ्याच वेळा सक्सेसफुल कॅन्डिडेट्स च्या बाबत जर आपण बोलायचं झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिडिंगच्या संदर्भात कोणी 6 रिडिंग केलेले असतात, 7 रिडिंग केलेले असतात, 10 रिडिंग केलेले असतात, आणि मग विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमकी किती वाचणं गरजेची आहेत किंवा किती उजळणे आवश्यक आहेत. त्याचं काही सायंटिफिक असं आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं म्हटलं तर ते डिफिकल्ट जातं. पण तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की येस, म्हणजे त्याचा असा काही विशिष्ट नंबर, जे 3 किंवा 4 करा असं काही असू शकत नाही. त्याबरोबरीने हे पण खरं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांना, सक्सेसफुल कॅन्डिडेटने सांगितले मी 6 वेळा वाचले, तर ते खोटं असण्याचं कारण नाही. एखादा विद्यार्थी म्हणजे मी 10 वेळा वाचला असेल, त्याचं विश्लेषण मात्र मी करतो. म्हणजे त्याच्याकडे येऊयात आपण. उजळण्या किती कराव्यात हा प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवायचा किंवा घ्यावयाचा कॉल आहे, पण त्यातलं क्रिटिकल मिनिमम मी डेफिनेटली सांगेन. म्हणजे आणि तेही किती असावं हे परीक्षेच्या टप्प्यानुसार डेफिनेटली बदलतं आणि बदलायला पाहिजे. आपण जर पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये उजळण्यांचा विचार करत असू तर त्या 3, 4, 5, 6, 10 पण असू शकतात. म्हणजे त्याला असं काही एक उत्तर असू शकत नाही. आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर त्या पूर्व परीक्षा इतक्या निश्चितच असणार नाहीत. म्हणजे कारण मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही व्यापक वाचता, त्याच्यामध्ये केवळ तपशिलाचा भाग असत नाही, त्याच्यामध्ये स्पष्टीकरणात्मक भाग असतो, ज्याच्याबद्दल आता मगाशी बोललो आपण, विश्लेषणाचा भाग असतो. तर तिथं समजून घेण्याला बराचसा वाव असल्यामुळं आणि 1-2दा वाचल्यानंतर गोष्टी समजण्याची जास्त शक्यता असल्यामुळं कदाचित आपल्याला जेवढ्या पूर्व परीक्षेमध्ये रिव्हिजन्स द्याव्या लागतील तेवढ्या मुख्य परीक्षेच्या पातळीवरती द्याव्या लागणार नाही. फॅक्च्युअल डेटामुळे पूर्वला जास्त वेळ लागू शकतो. ओके, त्यामुळं त्याचं पहिलं उत्तर असं आहे की पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये त्याचं उत्तर जास्त आहे आणि मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये ते तेवढं नाही. म्हणजे हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, 3 वाचनं मिनिमम करायला पाहिजे, त्याचं रूल ऑफ थंब म्हणून मी तो सांगतो. म्हणजे पहिलं वाचन करताना आपलं सगळं लक्ष आपल्याला तो संबंधित विषय जो आहे तो समजतोय का याच्याकडे असतं. दुसरं वाचन करत असताना आणखीन जास्त गोष्टी आपल्याला कळू शकतात. आणि प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांनी वाचत असताना, समजा मी पहिल्यांदा वाचतोय तर अधोरेखन करणं, अंडरलाईन करणं. दुसऱ्यांदा तेच प्रकरण वाचत असताना मी हायलायटरचा वापर करायला पाहिजे. कुठल्याही कलरचा तुम्ही हायलायटर वापरा. ओके. आणि तिसऱ्यांदा वाचत असताना मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्सचा फॉर्मॅट त्यांनी वापरायला पाहिजे. खास करून मुख्य परीक्षेच्या तयारीच्या पातळीवरती मायक्रो नोट्सला दुसरा कुठलाही पर्याय नाही. पूर्व परीक्षेच्या लेवलवरती तुम्ही निवडक प्रमाणामध्ये मायक्रो नोट्सचा फॉर्मॅट वापरू शकता, पण तिथेही मायक्रो नोट्स काढणं गरजेचं आहे. पण अट्टहासानं मी तुम्हाला मुख्य परीक्षेच्या बाबतीत सांगेन की तिथं मायक्रो नोट्स तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या काढल्या पाहिजे. सो ही 3 जर मी केली तर तिसऱ्या पातळीवरती, म्हणजे तिसऱ्यांदा वाचताना मी काय केले, म्हणजे दुसरं रिव्हिजन करत असताना मी काय केले, तर शॉर्ट नोट्स काढलेले आहेत. आता शॉर्ट नोट्स मी कशाच्या काढल्या असतील आणि कशा काढल्या असतील, तर त्या प्रकरणातला, संबंधित प्रकरणातला जो अत्यंत महत्वाचा भाग आहे, कदाचित जो मी पुन्हा पुन्हा वाचला तरी विसरण्याची शक्यता आहे, तो मी मायक्रो नोट्सच्या रूपामध्ये लिहिलेला आहे. आता त्या मायक्रो नोट्स चौथ्यांदा वाचायला त्याची रिव्हिजन पुढे होईल, कमी वेळ लागेल. म्हणजे पहिलं वाचन करायला जर मला एखाद्या गोष्टीसाठी 5 दिवस लागले असतील, तर दुसरं वाचन म्हणजे पहिलं रिव्हिजन करायला मला 2.5 दिवस किंवा 3 दिवस लागतील. तिसरं वाचन म्हणजे सेकंड रिव्हिजन, दुसरी उजळणी करायला 1 ते 1.5 दिवस लागेल. असं जर सबसिक्वेंटली आपण पुढे गेलो आणि मायक्रो नोट्स काढलेले आहेत, तर मला असं वाटतं की एखाद्यानं 6, 7, 8, 9, 10 जर म्हटल्या तर ते दॅट इज क्वाईट पॉसिबल. म्हणजे
ओके. सो आणि मे बी त्या 10 रिव्हिजन्स ह्या त्या मायक्रो नोट्सच्याच एक्झॅक्टली आणि असंही होऊ शकतं मी तिसऱ्यांदा वाचताना मायक्रो नोट्स काढल्या असतील तर त्या कदाचित जास्त डिटेल झाल्या असतील, तपशीलवार झाल्या असतील. मीच काढलेल्या मायक्रो नोट्स वाचतो तर पुन्हा मी त्याला मायक्रो करण्याची शक्यता असते. म्हणजे पुन्हा So त्याला असं- हायलाइटर वापरलं एक्झॅक्टली म्हणजे सो मायक्रो असं जर करत गेला तर माझं असं म्हणणं आहे की राज्यघटनेचं समजा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी एक 600 पानाचं पुस्तक किंवा 600 पानाचं मटेरियल वाचलंय, तुम्ही मायक्रो नोट्स साधारणतः 150-200 पानामध्ये कन्व्हर्ट केलेली आहेत, तर ती 10 ते 15 पानं शेवटच्या टप्प्यावरती तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये त्याला तुम्ही रिड्यूस करू शकता. म्हणजे कारण जितकी वाचनं आपली वाढत जातील म्हणजे रिव्हिजन्स वाढत जातील तेवढा समजणारा भाग आणि त्याचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. आणि त्यातला जो फॅक्च्युअल आणि तांत्रिक भाग आहे, डेटा वजा भाग आहे, की जो मला कितीही मी उजळणी दिली तर विसरण्याची शक्यता आहे, तर तेवढाच भाग माझ्या रडारवरती असला पाहिजे, माझं लक्ष असलं पाहिजे त्या भागावरती. तर मला असं वाटतं की तो भाग 15 पानं होतील, 20 पानं होतील, 25 पानं होतील, थोडीशी इकडे तिकडे होईल, म्हणजे तेवढाच भाग मला परीक्षेच्या तोंडावरती वाचायचा आहे. म्हणजे त्याला मला अनेक वेळा रिवाइज करता येऊ शकतं. Yes, धन्यवाद सर. तर हे होते द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज जे काही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलंय की एकूणच राज्यसेवा 2025 ची तयारी करत असताना ती कशी आणि कुठून करायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची याच्यातनं उत्तरं निश्चितपणे मिळालेली असतील की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी उजळणीचा मुद्दा असेल किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल किंवा विश्लेषणात्मक अभ्यास असेल, अशा प्रत्येक पैलूंवरती तुम्ही सविस्तर मार्गदर्शन केले. निश्चितपणे विद्यार्थी याचा लाभ घेतील. तुमचे खूप खूप आभार. आणि चला तर मग अभ्यासाला सुरुवात आपण करणं गरजेचं आहे. या सगळ्याचा वापर किंवा या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या तयारीला तर सुरुवात होणं गरजेचं आहे. कारण येणारा जो काही टाइम पिरियड आहे की सरांनी ज्याचा उल्लेख केला की एप्रिल टू एप्रिल जो 1 वर्षाचा कालखंड आहे त्याचा आपल्याला मॅक्सिमम यूज करायचा आहे. अशाच काही एपिसोडसह आपण आणखी युनिक पॉडकास्टच्या इतर कार्यक्रमांमध्ये किंवा इतर एपिसोडच्या द्वारे नव्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. तुमचे काही प्रश्न जर असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हे युनिकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.